तर मागचा विषय असा होता की तसं जर पाहिलं, विचार जर केला, विचार केला तर विचार जर केला नाही, विचार केला तर ज्ञान आहे, आणि विचार जर केला तर आपण आनंद घेऊन अशा प्रकारचा आपण ब्रह्मस्वरूप आहोत. आणि इथं काय करायला पाहिजे तर विचारच करायला पाहिजे. किती विचार करायचा तर अखंड विचार करीत राहायचा. परमार्थ म्हणजे विचार करणे, नाही का? तैशे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. एवढं सांगितले पार पाचच्या एका अक्षराचा नाशे माझा रमाकांत. एका सर्वत्र ते सांगितले, शब्दामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच काय करायचंय, आपण ज्ञान घ्यायचं आहे. आणि याचा अर्थ काय करायचं, इथं विचार करायचा. जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत, आणि तो विचार असा पाहिजे. तुम्हाला एक दृष्टांत माहिती की चांगला विचार करायचा. आता विचार करायचा तर एक होता, तुम्हाला माहिती आहे दृष्टांत, तरी पण एकदा सांगतो विचार करण्यासाठी. की एक जण होता, त्याला सगळे म्हणायचे तू मूर्ख आहे मूर्ख आहे. त्याने आपल्या मित्राला विचारलं, काय रे? म्हटलं मला सगळेच मूर्ख म्हणतात. म्हटलं तसं करायचं. म्हटलं तुला माहिती आहे मी किती शाळा आहे, पण मला सगळे मूर्ख म्हणतात. अरे म्हटलं तू विचार करत नाही. म्हटलं बरं. म्हटलं आता असं करतो, विचारच करतो. मूर्ख का म्हणतात? विचार करत नाही म्हणून मूर्ख म्हणतात. मग त्याने ठरवलं विचारच करायचं. मग त्याने काय केलं, एक चांगली सतरंजी घेतली आणि चौकात जाऊन एका कट्ट्यावरती सतरंजी टाकली आणि बसला त्या सतरंजी. आता रस्ताच होता, चौकातलाच रस्ता म्हणजे रस्त्याने लोक जायचे यायचे. लोक म्हणजे काय करतो रे म्हणजे काय नाही विचार करतोय. काय म्हणायचं, काही नाही विचार करतोय. सगळे लोक हसायचे. एक दोन दिवस गेले, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. लोक आणखीच हसायला लागले. तो मित्र म्हटलं, अरे म्हटलं उलट आहे ना. म्हटलं लोक मला आणखी हसायला लागले. म्हटलं मूर्खच करायला लागले. अरे म्हटलं तुला कसं कळत नाही? म्हटलं नुसता विचार नाही करायचा तर काही क्रिया, विचार केला पासून काही क्रिया करतो का नाही? म्हटलं आता क्रियाच करतो. म्हटलं तर लोक मला मूर्खच करतात ना, यांना दाखवतोच म्हटलं मी किती शहाणा आहे. माझा म्हटलं आता क्रियाच करायचं. काय क्रिया करायची? म्हटलं काय क्रिया करावं? आता विचार करा पण फार केलं. आता क्रियाच करायची म्हटलं तर काय क्रिया करेल? म्हटलं तेवढ्याच त्याला आठवलं काही तुम्ही एक म्हशीचा चांडा जात असतो, रोज म्हशीचा शोध जात असतो. तर मला एक म्हैस अशी मला अशी शिकली. तर म्हटलं काय म्हैस, काय तिची शिंग, तर काय करू? म्हटलं आपण काय करायचं, इकडून उडी मारायची, तिकडून निघायची. या शिंगातून उडी मारायची, त्या शिंगात निघायची. असं म्हटलं बरोबर. म्हटलं असं म्हटलं आजपर्यंत कुणी केलं? असं जर आपण केलं तर लोक म्हणजे अख्ख्या गावात आपल्या नावाचा जय जयकार होईल. पण असं कुणीच केलं नाही. तेवढ्याच तो मशीनचा कळप आला. आता मशीनचा कळप आल्याबरोबर त्यानं काय केलं, जे इकडून उडी मारली नाही का, इकडून उडी मारली तर तिकडे निघाला. तर बरोबर काय झालं पहा, काही नाही. तर काय झालं, इकडून जे उडी मारली तर बरोबर काय झालं, हात बाहेर निघाले. तिकडच्या शेंगातून तोंड बाहेर निघालं, हात बाहेर. इकडच्या शेंगातून पाय बाहेर, तिकडच्या शेंगातून तोंड बाहेर. बरोबर असा लटकला शेंगामध्ये असा. आणि त्याचा याचा झाला विचार, पण म्हशीला काय माहिती विचार करतोय नाही का. म्हशीला वाटलं काय झालं, हे म्हैस उधळी म्हणतं अख्ख्या गावामध्ये ते प्रदर्शन नाही का. मग तो वरडायचा, मला वाचवा, सोडवा. आता याचा पण म्हशीला काम आहे नाही का, हा विचार करतोय. 2-4 लोकांनी त्या म्हशीला पकडलं, त्याच्यातून बाहेर ओढून काढलं. आणि मग म्हटले, अरे असं काय केलं? म्हटलं चांगला विचार करायचा का नाही? तो विचार 3 महिने विचार करतोय. म्हटलं विचार करा. मग असा जर विचार जर केला तर असला विचार काही कामाचा आहे का? हा त्यापेक्षा विचार आपला विचार करता आला तर करावा, नाही तर विचार करू नये. त्यापेक्षा न विचार केलेला चांगला. आणि म्हणून इथं काय करायचं तर विचार, आणि तो विचार असा विचार करायचा आहे. काय विचार करायचा तर तो विचारानं आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत नेऊन सोडणारा विचार आपण करायचा आहे. या देहाचा, या जगाचा बाध करणारा विचार. जसं आपण मंथुनी नवनीतांत ईशगे अनंत, त्या दुधामध्ये दह्यामध्ये असणारं लोणी
लोण्याचा गोळा वेगळा करणारा, नाही का. मंथन हे कशा प्रकारचं, बरोबर एका बाजूला ताक आणि एका बाजूला तो लोण्याचा गोळा बाजूला काढणं याला मंथन म्हणतात. आणि हे मंथन झालं. मग तशाच प्रकारे सारभूत अशा प्रकारचा परमात्मा या विश्वातून बाजूला काढणं आणि अशा प्रकारचं हे विश्व आणि सारभूत अशा प्रकारचा परमात्मा याला वेगळं करणं, अशा प्रकारचं. मग आपल्याला यासाठी विचार करावा लागणार आहे. काय विचार करायचा आहे, तर परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि जग हे आसार आहे. जगाची तत्व काय आहेत, देहाची तत्व काय आहेत, ह्या जगाची तत्व काय आहेत, हे जग कशापासून बनलेलं आहे, हे जग कसं आहे आणि परमात्मा कसा आहे आणि मी जगापेक्षा वेगळा कसा आहे, याला अखंड विचार, दुसरा विचार करायचाच नाही. काय आहे. आणि म्हणून तर याला सांख्यांनी 36 तत्व सांगितलेले आहेत. की 36 तत्वांचा विचार करायचा आहे, ते टाकण्याकरता विचार करायचा आहे. आणि 37वे तत्व आहे आत्मतत्व, ते आपण आहोत. आणि म्हणून काय करायचं आहे, परमात्मा ह्या जगापासून वेगळा आहे आणि हाच विचार करायचा आहे. दुसरा विचार काय, तर मग रामानं कंसाला मारलं, नाही का. कंसाला किती तारखेला मारलं, किती बाणामध्ये मारलं, कोणत्या दिवशी मारलं, तिथं जो किती वाजले होते, नाही का, कोणत्या ठिकाणी काय, ह्या गोष्टीची काही गरज नाही. गरज फक्त काय, कसं आहे, रामाचं चरित्र काय, रामाचा जन्म कुठे झाला, नाही का, रामाला किती भाऊ होते, धाकट्याचं नाव काय आहे, हे काय, याचं काही कारण नाही, याचं कारण नाही. एक फक्त कशा करता आहे, त्रिगुण म्हणजे म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून इथं काय सांगितलं, हा विचार आणि अहंकार सांगितले, नाही का, विचार इथं करायचा. आणि याच्याच करता कसा, तर सगळे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. तर तेव्हा आता ज्ञान आहे, तर ज्ञानाला प्रतिबंध, ज्ञान तर आहे, अव्याहत आपल्या देहामध्ये आहे. आणि त्या ज्ञानाचं स्फुरणही होत असतं, अखंड स्फुरण त्या ज्ञानाचं होत असतं, नाही का. जसं ज्ञानाचं स्फुरण होत असतं म्हणजे कसं होत असतं तुम्हाला सांगतो. सूर्याचं स्फुरण म्हणजे प्रकाश किरण जमिनीवर पोहोचतात, हे सूर्याचं स्फुरण आहे, नाही का. सूर्याचं स्फुरण आहे, तो सूर्याचे प्रकाश किरण पाहतात आणि ती किरण सूर्याचं तेज वाढवतात, दाखवतात, दर्शित करतात, त्याला सूर्याचं स्फुरण म्हणायचं. मग हिऱ्याचं स्फुरण म्हणजे काय, तर हिऱ्याचं स्फुरण म्हणजे हिऱ्याचं तेज, हिऱ्याचा प्रकाश अवतीभोवती फाकला जातो, त्याला हिऱ्याचं स्फुरण म्हणायचं. तसंच ब्रह्माचं स्फुरण म्हणजे ब्रह्म आहे, नाही का, मी ब्रह्म आहे, नाही का. तर ते स्फुरण मी आहे. आता त्या ब्रह्माचं स्फुरण सुद्धा मी रूपाने होत असतं. मी तुम्हाला सांगतो, ब्रह्माचं स्फुरण सुद्धा कसं असतं, मी रूपाने असतं. त्या ब्रह्माचं पहिलं स्फुरण झालं ते मी रूपाने झालं, पहिलं स्फुरण. ते व्यापक, सगळ्या जगाला व्यापून उरणार अशा प्रकारचा तो पहिला मी ब्रह्मामध्ये निर्माण झाला. तो व्यापक, सगळ्या विश्वाला व्यापून उरणारा, सर्व ब्रह्म संपूर्ण ब्रह्मातून स्फुरणारा अशा प्रकारचा तो व्यापक, अशा प्रकारचा जे स्फुरण ते ब्रह्माचं, ते मी स्फुरण होतं, ते स्फुरण मी. आणि आता जसं ते मी स्फुरण कसं, तर आकाशातून येणारा पाऊस, नाही का, आकाशातून येणारा पाऊस जसा स्वच्छ रूपानं येतो, मग तशा प्रकारचं ब्रह्माचं स्फुरण हे स्वच्छ मी, नाही का, स्वच्छ मी. आणि ते जे स्फुरण आहे स्वच्छ मी, नाही का, त्यालाच म्हणायचं आदि नारायण, नाही का. तीच अनादि निर्गुण आहे, तीच भगवंताची शक्ती प्रगटली, भगवंताची पहिली शक्ती प्रगटली, त्याला अहम ब्रह्मास्मी म्हणतात, नाही का. तर त्यामध्ये ते निर्माण झालं ते स्फुरण. आता ते स्फुरण जसं अग्नी म्हटलं की उष्णतेच्या रूपाने अग्नीचं स्फुरण आजूबाजूला निर्माण होत असतं, होत नाही का. अग्नीचं स्फुरण उष्णतेच्या निर्माण, जे अग्नीच्या जवळ जाते त्याला ते स्फुरण जाणवेल. परंतु जर समजा आपण काही कपडे जर घालून गेलो, नाही का, काही कपडे जर घातली, चामड्याचं जर समजा आपण चामडं जर समजा काही असं कपडे चामडे असतं समजा काही, ती जर आपण अंगावर जर घेतली तर त्या अग्नीचं स्फुरण आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण ते त्याला प्रतिबंध निर्माण करेल, त्याला उष्णतेला प्रतिबंध निर्माण करेल.
डोळ्यावर जर आपण पट्टी बांधली तर त्या प्रकाशाचं स्फुरण सुद्धा आपल्याला प्रतिबंध करेल, नाही का? मग तशा प्रकारे त्या ब्रह्माचं स्फुरण आहे आणि त्या ब्रह्माच्या स्फुरणाला प्रतिबंध न होणं, नाही का, तो प्रतिबंध दूर करणं हे आपलं काम आहे. आणि यालाच म्हणायचं ज्ञानमार्ग, याला ज्ञानमार्ग म्हणायचा. तर तेव्हा आता तर ह्या प्रतिबंध करणार हे सूर्य आहे. ते दृष्टांत आता काही दृष्टांत कितके वेळा झालेत, पण आपण विचार करत नाही, चिंतन करत नाही, नाही का? एकदा वही काढा आणि विचार करा, जे जे दृष्टांत झाले ते जे दृष्टांत कशा करता दृष्टांत सांगितलेले आहे त्याचा विचार केला की आपोआप तत्व लक्षामध्ये येतो. सूर्य आहे, सूर्य आता स्वच्छ प्रकाशानं, सूर्य आपल्या प्रकाशानं काय केलेलं आहे, सगळं विश्व प्रकाशमान झालेलं आहे, स्वच्छ प्रकाश जिकडे तिकडे पसरलेला आहे. त्याचं कारण काय? आकाशामध्ये निरभ्र आकाश आहे. त्याचं कारण काय आहे? निरभ्र आकाश. मग ते आकाश जेव्हा निरभ्र असतं, निरभ्र आकाश स्वच्छ प्रकाशानं, परिपूर्ण प्रकाशानं, तेजस्वी प्रकाशानं युक्त असतं, निरभ्र आकाश. परंतु त्या आकाशात आभ्र आले की तेच प्रकाश काय होतो? स्वच्छ प्रकाश नष्ट होतो, तेजस्वी प्रकाश नष्ट होतो. सूर्य असा तो मलिन प्रकाश, उदासीनता, असा अंधारमय अशा प्रकारचं निर्माण होतं. मग त्याला काय? ढग आकाशामध्ये आले. मग आता जोपर्यंत ते ढग पूर्णपणे निवृत्त होत नाहीत तोपर्यंत असा तेजस्वी अशा प्रकारचा प्रकाश या विश्वामध्ये निर्माण होणार नाही. मग आता जे ढग येतात ते काय होतात? कोणते ढग आहेत? ते ढग जे आहेत, तसं आता माऊली उभी सांगितले, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुकाय आयशी बुद्धीस पुढे अरनिशी ते वस्तुगामी. म्हणून इथं सांगतो, तुम्ही आज जा, आज जा, आज जा. आपलं आज जायचं आहे, नाही का? आज जायचं आहे. आणि आज गेल्यानंतर एकाग्र चित्तानं आपण जेव्हा आज जाऊ तेव्हा त्या परब्रह्माचा अशा प्रकारचा जो प्रकाश आहे, प्रकाश अशा प्रकारचा त्या परब्रह्म जेव्हा आपण अतिशय एकाग्र होतो, फार आपण जेव्हा देह भान रहित आपण होतो, मग एक वेगळीच अशा प्रकारची स्थिती माणसाची होते. जेव्हा आपण काम क्रोध रहित होतो, अहंकार रहित होतो, देहाचाही आपल्याला झोपेमध्ये तशी स्थिती होते, परंतु झोप अज्ञानानं ग्रस्त आहे, नाही का? अज्ञानानं ग्रस्त आहे. परंतु चिंतनातून जेव्हा आपण असं देहभान हरपून जातो, मग त्यावेळेला होणारी स्थिती एक विलक्षण स्थिती असते. देहभाव विसरून, नाहीचा विषय नाही, टाइमपासचा विषय नाही, फार सगळ्यात मोठ्यातला मोठा रोग माणसाला जडलेला आहे. याच्या इतका सगळे रोग अलीकडचे आपण ते रोग म्हणतो ना, महारोग म्हणतो, एड्स म्हणतो, कॅन्सर म्हणतो, किती भयानक कॅन्सर असू द्या, सगळे अलीकडचे रोग आहेत. परंतु हा जो रोग जडलेला ते एकाच दियाला, हे जे भयानक रोग आहेत एकाच दियाला होतात, नाही का? सगळ्यांना आपल्या सगळे जे आपण आनंद आतापर्यंत कोटी दिवे घेतले, नाही का, आणि सगळे असंख्य माणसं आहेत, तो रोग सगळ्यांना होत नाही आणि सगळ्याच यांना होत नाही. परंतु सगळ्यांच्या रोगांचा रोग जो आहे तर अशा प्रकारचा रोग आहे, आणि तो म्हणजे कोणता? अज्ञान, भवरोग हा सगळ्यात मोठा रोग आहे. एवढा मोठा रोग आपण पोचतोय आणि उड्या मारीत आपण काय करतोय? उड्या मारीत आपण काय करतोय? खातोय, पितोय, मजा करतोय, म्हणजे की विचार करण्यासारखी गोष्ट माणसाला म्हणजे त्याचा खेदही वाटत नाही काही. आपण अडकलोय. अजून एक तुम्हाला दृष्टांत आहे. तो दृष्टांत असा आहे की एका पिंजऱ्यामध्ये काय उंदीर अडकले होते पहा. एक उंदराचा पिंजरा होता. त्या पिंजऱ्यामध्ये तर त्या मालकानं काय केलं, उंदीर पकडण्यासाठी असंच विचार करायचा, हाच विचार आहे. तो उंदराचा पिंजरा ठेवला, त्याच्यामध्ये त्याने काय केलं, काही मिष्टान अशा प्रकारचे गोड गोड पदार्थ त्याच्यामध्ये टाकले आणि पिंजरा असा घरामध्ये ठेवला. आणि त्या उंदरांनी काय केलं, ते आतले गोड पदार्थ पाहिल्याबरोबर उंदीर आतमध्ये टंक उडी मारून त्या पिंजऱ्यामध्ये गेले आणि म्हटले, काय भाग्य आहे, काय आनंद आहे, आपल्यासारखं भाग्य, आज किती मोठे भाग्य आपल्या चालून आले. आणि 2-4 उंदीर आतमध्ये गेले आणि त्या खाद्यपदार्थ तुटून पडले. फार आणि इतका आनंद त्यांना झाला की म्हणजे आपल्या आनंदाला पारावार नव्हता. सगळे उंदीर त्या खाद्यपदार्थ तुटून पडले. परंतु त्यातला एक उंदीर होता, तो मात्र अतिशय उदास झाला, भयंकर दुःखी झाला, भयंकर कष्टी झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्या उंदराच्या.
बाकी म्हणजे मूर्खा घे खाऊन आणि डोकं फिरलं काय कळतं का काय तुला इतकं वेळ कसा तू म्हणला तुम्ही मूर्ख कमी मूर्ख म्हणला काय सांगायचं म्हटलं. बाबा म्हटलं बाबांनो आपण अडकलोय म्हटलं आता आपण अडकलोय आता आपल्याला सुटता येत नाही. तसं ज्याला कळतंय आपण अडकलो ज्याला कमीत कमी आपल्या अडकलोय नाही का आणि हेच अश्रू नाही का हेच अश्रू आपण अडकलोय आपण ह्या बंदिवासात आपण अडकलोय या प्रकृतीच्या तडाख्यात सापडलोय त्या हरीपासून आपण दुरावलोय नाही का आणि त्यातून ते जे अश्रू येतात तेच अश्रू माणसाला काय करतात तेच खरं तेच अश्रू माणसाला सोडवतात नाही का. आणि बस एकालाच कळलं ना आपण अडकलोय तसं आपण अडकलोय ह्याच्यामध्ये ह्या बंधन म्हणून भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. काय सांगितली भगवद्गीता सांगितली. काय भगवद्गीता सांगितली म्हणतात अर्जुना काय तर तू एक गीता सुरुवात कुठून झाली सुरुवात अर्जुनाला मोह निर्माण झाला तिथं गीता सुरुवात झाली. अर्जुनानं शस्त्र टाकलं मोहग्रस्त होऊन शस्त्र टाकलं नाही का तिथं गीतेला सुरुवात झाली. आणि तर गीता कुठे संपली तर ज्या वेळेला अर्जुनानं उत्तर दिलं देव म्हणतात आज देव अर्जुना अरे मी तुला गीता सांगितली तुला कसं काय वाटतंय बरं तुला म्हणतो देवा काय सांगू नष्ट मोह स्मृती लब्ध तत्प्रसादात मयाच्युत नाही का. आणि हे भगवंता तुमच्या कृपेने हे श्रुती जे असतात ना ज्ञानाचा सागर म्हणजे श्रुती म्हणजे काय ज्ञानाचा सागर म्हणजे श्रुती आणि ह्या आणि सगळ्या जगामध्ये जे ज्ञान येतं त्या श्रुती हा प्रबळ ज्ञान श्रुतीची बरोबरी जगात श्रुती म्हणजे भगवंताच्या मुखातले शब्द त्याला म्हणतात श्रुती म्हणजे काय साक्षात परमात्म्यानं सांगितलं ज्ञान. श्रुती आणि स्मृती म्हणजे महात्मे ऋषी मुनींनी सांगितलेलं ज्ञान याला स्मृती म्हणतात. आणि साक्षात परमात्म्यानं जे ज्ञान सांगितलं त्याला श्रुती असं म्हणतात. तर तेव्हा ज्ञानाच्या बाबत श्रुती ह्या अति प्रबळ असतात नाही का म्हणजे अतिशय प्रबळ श्रुती ज्ञान सांगणाऱ्या. तर तेव्हा तर म्हणून ते कसं आहे तर मोह झाला अर्जुनाला. आणि मग अर्जुनाने जे उत्तर दिलं नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा किती सुंदर उत्तर दिलं किती सुंदर उत्तर दिलेलं आहे. आश्चर्य किती ज्ञान ह्या श्लोकात भरले. पण आता वाचणारे किती नष्ट मोह माझा मोह नष्ट झाला सहकुटुंब सहपरिवारे नष्ट झाला नष्ट मोह आणि स्मृती लब्ध्वा मला स्मरण झालं माझं जे आत्मस्वरूप आहे ब्रह्मव्यापक असं जे माझं स्वरूप आहे तर मी त्या स्वरूपाचं मला स्मरण म्हणजे ज्ञान झालं. ही जी प्रकृती आहे ती आपली सावली आहे. मग ही सावली काय करते आपलं दुःख कोण देतं प्रकृतीच आता असू दे विषय बराच सुखरूप सांगतो आता पुन्हा आठवणार नाही कधी. तर प्रकृती दुःख रूप आहे लक्षात घ्यायचं चांगलं लक्षामध्ये घ्यायचं प्रकृती दुःखरूप आहे. अजून सांगतो पा आता खरं म्हणजे काय आहे विषयाला थोडं सोडून म्हणजे कसं नंतर सांगायचं पण ते आता एखाद्या आठवणार म्हणून सांगतो. ही जी प्रकृती आहे तर ही प्रकृती असं जड आणि दुःख आहे. कधी विचार केला याचा विचार केला मग नाही विचार केला मी तर नाही विचार केला. प्रकृती म्हणजे असं जड आणि दुःख आहे. असत हा देह म्हणजे असत म्हणजे नाहीच याला माहित असत. हा वंद्यापुत्र तुम्ही वंद्यापुत्र जो वंद्यापुत्र मला आणून देईल त्याला 50 लाख बक्षीस. अच्छा रोख कॅश 50 लाख रुपये वंद्यापुत्र आणून द्यायचा जरा 50 लाख रुपये रोख इनाम. मग वंद्यापुत्र जसा आहे जगामध्ये कुठं तसा हा जग सुद्धा नाही देह सुद्धा नाही. देह हा कल्पनेने हा देह भासतोय कल्पनेनं ही जग भासते कल्पनेचा आपला प्रपंच आहे.
याला म्हणायचं असत. आणि हे सत्य आहे याला कळणं याला म्हणायचं ज्ञान. नाही काय सत्य आहे? देहा नाहीच, जगे नाहीच, फक्त आत्मस्वरूपच ह्या जगामध्ये विराजमान आहे. भासते ते अज्ञानानं आणि कल्पनेनं भासते. आम्हाला निद्रा लागली म्हणून भासते. निद्रा लागली मग याचा काय? मग स्वप्न आपल्याला पडतं. आपल्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एकाला काय झालं? आपणच. आपला भयंकर दुःख झालं. मग आपण काय केलं? स्वप्नामध्येच आपल्या गुरूंकडे गेलो. आपण लोकांनी विचार केला, आपले मित्र स्वप्न पडलं बरं का. स्वप्नामध्ये आपल्याला आपल्या मित्रांनी विचार केला की काय करावं, हे दुःख भयंकर आहे, फार कटकटी आहेत, ह्या दुःखातून बाहेर कसं पडायचं, नाही का, बाहेर कसं पडायचं. मग स्वप्नामध्ये काय केलं सगळ्यांनी? स्वप्नातलं एक राज्य असतं, एक विश्व असतं का नाही. मग स्वप्नातले सगळे एकत्र म्हणजे आपण असं गुरु म्हणतात की गुरु करावा म्हणजे या दुःखातून बाहेर. स्वप्नामध्ये आपण जे एवढी दुःख भोगतो ना, म्हणजे गुरु करावा नाही का, म्हणजे का वर ह्या दुःखातून बाहेर पडता येईल. आणि तेव्हा ते गुरुकडे गेले. त्यांनी गुरु केला. गुरुंनी सांगितलं, त्यांनी गुरुंना शरण गेले म्हणजे आम्हाला भवदुःखातून मुक्त करा. त्या गुरुंनी सांगितलं का तुम्हाला जे दुःख होत आहे तर तुम्ही आत्मस्वरूपच आहात, आनंद स्वरूपच आहात. तुम्हाला हे दुःख होत आहे, हे भ्रमानं दुःख होत आहे नाही का. परंतु जेव्हा तुम्ही ह्या निद्रेतून, तुम्हाला ही निद्रा, हे स्वप्न पडलेलं आहे, या स्वप्नामुळे तुम्हाला दुःख होते. हे दुःख सत्य नाही, पण त्याला एक उपाय आहे. त्याला तुम्हाला आत्मस्वरूप, तुम्हाला जागं व्हावं लागेल. तुम्हाला का व्हावं लागेल? जागं व्हावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचं हे दुःख तुम्हाला कळेल की खरोखर हे दुःख काहीच नाही, हा कल्पनेचा खेळ आहे. आणि तोपर्यंत तुम्ही काय करा, हे मिथ्या आहे असा अभ्यास करा. काय आहे? हे सगळं मिथ्या आहे असा अभ्यास करा आणि असा निश्चय करा नाही का. मग पण एक आहे का, म्हणे प्रारब्धाचे भोग मात्र भोगावेच लागतात. तुम्हाला दुःख थोडंसं कमी होईल, परंतु याचं प्रचिती मात्र तुम्हाला येत राहणार. आणि जेव्हा तुमचे प्रारब्धाचे भोग संपेल, प्रारब्ध संपेल, मग त्यावेळेला तुम्हाला खरं सुख होईल. मग त्यांनी काय केला? अभ्यास केला, चिंतनाला सुरुवात केली, माळा घातल्या, ज्ञानेश्वरी भागवत वाचायला सुरुवात केली. त्यांचं बरंचसं दुःख कमी झालं. आणि तेवढ्याच काय झालं, त्यांची ती जागे झाली. जागे झाली. आणि जागे झाल्यावर पाहतोय तर एवढे आपले मित्र, एवढे ते म्हणतात पंढरपूर कुठे गेलं, आळंदी कुठे गेले, आपले मित्र कुठे गेले, आपले गुरु महाराज कुठे, आपले ते ज्ञानेश्वरी भागवत ग्रंथ कुठे गेले, हे काहीच राहिलं नाही. म्हणजे हा तर माझा मी एकटाच आहे, मी कोण आहे, एकटा शिल्लक राहिलो. हे सगळे गेले कुठं नाही का. हे म्हणजे हे कधी, जेव्हा प्रारब्ध कर्म, म्हणजे जोपर्यंत ते झोपलेले होते तोपर्यंतचा प्रारब्धाचा काळ. त्यांचं प्रारब्ध कुठपर्यंत होतं? झोपेपर्यंत जो प्रारब्ध काळ होता त्यांचा. जेव्हा झोप संपली, जागे झाले, म्हणजे आत्मस्वरूपावर आरूढ झाले. मग त्यांचा मी जे अनुभवलं ते सगळं खोटं होतं, ते सगळं भ्रमरूप होतं. परंतु तेव्हाही आपण सुख भोगलं, आपल्या गुरु महाराजांनी सांगितलं आणि ते खरंच आपल्या गुरु महाराजांनी सांगितले ते सत्य होतं. तेव्हा त्याला कळलं नाही का. म्हणून उठा, जागे व्हा, आता स्मरण करा. असंच आपलं झालेलं आहे आपल्या सद्गुरूंनी. म्हणून तुम्हाला सांगतो, ते एक तो राजा होता, शुभ संतती राजा. शुभ संततीला 3 पुत्र होते. एक तत्वदृष्टी, एक तर्कदृष्टी आणि एक अदृष्टी. तर त्या शुभ संततीला कळलं की आपलं हे सगळा संसार, आपलं राज्य दुःखमय आहे नाही का. आणि परम दुःख भोगावं लागतं. आणि म्हणूनच ह्या दुःखातून सुटका होण्याकरता आपण काय करायला पाहिजे? जर आपण या संसारात जर चिकटलो तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. सगळा संसार दुःखानेच भरलेला आहे. म्हणून संसार सोडून आपण काय करावं? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. असा त्याने रात्री निश्चय केला. त्याचा निश्चय झाला. ह्या सगळा संसार दुःख रूप आहे, हे सत्य आहे बरं का. सत्य आहे. पण पुराणातली वांगी पुराणात नाही का. एका महाराजांनी पुराण सांगत होता आणि म्हटलं म्हणूनच आपल्याला सात्विक अंतःकरणाची गरज आहे, सत्वगुणाची गरज आहे. म्हणून वांगी आणि हे बटाटा आपण खाऊ नये. आणि संध्याकाळी महाराजांनी जेवायला बोलवलं मावशीने. एका जेवायला गेले, नेमकी वांग्याची भाजी अशी काय होती
लय जोरात वांग्याची भाजी. मावशीने सगळ्यांना जेवायला वाढलं की वांग्याची भाजी सगळ्यांना वाढली, पण महाराजांना नाही वाढली. नाही का? महाराजांना वाढलीच नाही. महाराज तर आपल्या ताटात वांग्याची भाजी म्हणजे मावशी आहो वांग्याचं भाजी काय भांडण आहे का काही म्हटले नाही. म्हणजे महाराज तुम्ही महाराज नाही का तुम्ही पुराण सांगता नाही म्हटले. मग असं केलं तिने काय केलं, मग रस्ताच दिला नुसता आणि रस्ता वाटला आणि ते वांग म्हणलं तुम्ही ते पळी कशाला त्याच्या पडायची त्याची इच्छा आहे, तुम्ही काय त्याला आडवं येता. आपण कोणाला आडवं येऊ नये. म्हणजे पुराणातली वांगी पुराणात इथं नाही असं नसतं. हा तुम्हाला सांगतो पुन्हा पुन्हा विचार करायचा आहे. होई रे निसंग सेवी अद्वैत भाव आणि तुका म्हणे संती केला हा चुपाव. नाही का आपलं म्हणीचा परमार्थ चाललाय, गप्पांचा परमार्थ चाललाय. संतती राजाने त्याला कळून चुकलं, काही कळून चुकलं की आपण ह्या राज्याचा त्याग केल्याशिवाय पण आपल्याला स्वास्थ्य आपल्याला भेटणार नाही, खरे आपल्या जीवाचं जे कल्याण ते होणार नाही. म्हणून त्याने रात्री मुलांना बोलावून घेतलं की माझ्या लक्षात आलं चिंतन करता करता लक्षात आलं का सगळा संसार असा रे, हे राज्य दुःखरूप आहे आणि हे आपल्या दुःखाच्या खाईमध्ये लोटणार आहे. आपल्याला जर सर्व सुखाला प्राप्त जर व्हायचं असेल तर ह्या राज्यामध्ये राहून आपल्याला त्या सर्व सुखाची प्राप्ती करून घेता येणार नाही. म्हणून मला भयंकर दुःख झालं आणि ह्या राज्याचा ते राज्य तुमच्या स्वाधीन करून मी तपश्चर्या त्या परतत्वाचा शोध घेण्यासाठी मी जंगलात जातोय. म्हणून तुम्ही सकाळी उद्याला या आणि उद्याला राज्य मी तुम्हाला वाटून घेतो आणि मग मी जंगलात जाणार आहे. तर ती मुलं गेली नाही का, ती मुलं बाजूला गेली, आपल्या बिछाण्यावर पडली. पण त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं का ज्या ते आपले वडील एवढे अनुभवी आहेत, जुनी आहेत, अनुभव आहे, वय आहे आणि ज्या ती त्यांना एवढं वर्ष राज्य बघून त्यांना राज्यात आसार वाटलं, दुःखरूप वाटलं नाही का, आणि ते ज्याच राज्याचा त्याग करीत आहेत तर आपल्याला तरी हे राज्य सोडून येणार आहे का. म्हणून तो तत्वदृष्टी होता त्याच दिवशी रात्रीचा 12 वाजताच बाहेर पडला नाही का. तत्वदृष्टी 12 वाजताच बाहेर पडला, तर्कदृष्टी 4 वाजता बाहेर पडला आणि अदृष्टी होता 6 वाजता बाहेर पडला. 9 वाजले 10 वाजले तरी कुणीच येणार. राजाने निरोप पाठवला मुलांना बोलून घ्या, हे राज्य त्याच्या स्वाधीन द्यायचे. जेव्हा राजाला सांगितलं त्यांनी ते जे होते अहो म्हणतोय ते सगळे रात्रीच बाहेर पडले सगळा नाही का, ते राज्य सोडून रात्रीच बाहेर पडली. म्हणजे आता तुम्ही सांगा खरा बोध आपण या ठिकाणी होता मुलांच्या त्यांनी नुसतंच ऐकलं नाही का. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे तर ज्याला विचार आपण म्हणतो हा विचाराचा परमार्थ आहे. मग नुसता इतका परमार्थ जर सोपा जर असता केवळ माळा घालायच्या अनुग्रह प्रबोध घ्यायचं आणि नुसतं आपलं हे करायचं तर धडाधड सुटल्यास अहो कुणाचे हे घरण हा ध्येय कुणाचा ना आत्मारामचे तर तोच जाणे. कुणाचे हे घर हा ध्येय कुणाचा आत्मारामचे तर तोच जाणे. मी तू विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याच ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जाईसा. मग तो सूर्य कसा उगवतो सहस्रदळी, ह्या सूर्यापेक्षा सहस्रपटींनी तो सूर्य उगवतो. आणि तो ज्ञान सूर्य उगवला की अंतःकरणामध्ये काय होतं जणू काही कोट्यावधी सूर्यांचं तेज एक वटावं वाचा 11 वाद्य कोट्यावधी सूर्यांचं तेज एक वटावं. जगातल्या सगळ्यात प्रकाशणाऱ्या विजा ज्या असतात त्यांचा एकत्र मेळावा करावा आणि जेवढं तेज निर्माण होतं तर ते तेज किती असतं हजारो सूर्य असतील तिथं निष्प्रभ फिक्के पडतात निस्तिष्ठ ठरतात. एवढंच आत्मप्रकाशाचं तेज आहे. असं तुमचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप सोडून दिले आणि आम्ही या घाणीच्या मागे लागलो. कशाच्या गाणीच्या आमकं माझं हे माझं ते माझं हे माझा हा नाच का. परवा मी सांगितलं तुम्हाला हे आतडी हे रक्त हा रेस या देहातला पू आणि ही आतडी हे मेंदू हे केस हे तुम्ही आहेत का. हे आपण आहोत, हे आपण नाही. तर ही यंत्रणा जुळून त्याची आपण साक्ष आहोत. आपल्या शक्तीनं प्रेरणेनं ही यंत्रणा चालू आहे. आपल्या साक्षीनं ही यंत्रणा चालू आहे आणि ते असं ज्ञान स्वरूप शक्तिमान अशा प्रकारचं ते एक ऐश्वर्य संपन्न ब्रह्मतत्व आपण आहोत. ज्या काय म्हटलेलं आहे ज्याच्या आज्ञेने चंद्र सूर्य चालतात. पृथ्वी समुद्री रेखा ओलांडावी, पर्वती बैसकानं थंडावी,
समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी, नाही का? असं आपलं सर्व व्यापक स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं अखंड भान असणं, नाही का? अखंड भान, त्याला कधीच न विसरणं. उलट असा प्रयत्न करायचा की ते स्वरूप, ते दृढ माझी बुद्धी, माझा निश्चय कधी होईल. कोणी कामाला येणार नाही, आई नाही, माता पिता बंधू बहिणी कोणी न, पर्वती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, आणि तेच कोणी सोडविना एका संदूर वाचुनी, नाही का? आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, काम क्रोध लोभ सुनी, काम क्रोध लोभ सुनी पाठी लागेली ओढाळ. काम क्रोध लोभ सुनी, सुनी म्हणजे कुत्री, काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली ओढाळ, कौना मी शरण जावं दृष्टी देईल निर्मळ. हे आपल्या मागे कुत्री लागलेली आहेत. काम क्रोध लोभ हे काय आहेत? संतांना कुत्री म्हटलेले, काम क्रोध लोभ ही कुत्री आपल्या मागे लागलेली आहेत. यांच्यापासून आपण काय करून घ्यायचं, सुटका करून घ्यायचं. आणि म्हणून आता काय म्हटलं, मग सांगितलं, असंच जल आणि दुःख ही प्रकृती आहे. हे जे सगळं दिसतंय, भासतंय, वाटतंय. पुन्हा एकदा सांगतो समर्थांची ओवी, तर माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना, कल्पांत काळी. त्या हंडीमध्ये स्वच्छ पाणी ओतलं आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं, नाही का? आणि ते मडकं, मातीचं मडकं, त्यात गढूळ पाणी, त्यामध्ये खेकडं बिंदू बेडकं सोडली, नाही का? त्या पाण्यामध्ये खरं येते, खरं येते, म्हणजे विनोद नाही. त्या मातीचं मडकं घेतलं, ते गढूळ पाणी अगदी जास्त जितकं गटरातलं फार गटर वाहतात ना, अतिशय घाण झालेली, ते पाणी त्यात सोडलं. आणि त्याच्यामध्ये काही सोडले आणखी प्राणी दोनचे राहणं, आणि त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं. तर काय झालं? चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं. हे प्रतिबिंब कसं आहे, तर स्वच्छ आहे, नाही का? स्वच्छ आहे. त्यामुळं त्या स्वच्छ उपाधीमध्ये जे प्रतिबिंब पडलं, तर त्या प्रतिबिंबानं स्वतःचं स्वरूप ओळखलं, नाही का? स्वच्छ असल्यामुळं. तर त्याने काय केलं, ती जी उपाधी माया, आपल्या उपाधीला आपल्या ताब्यात ठेवलं. आणि हे प्रतिबिंब काय झालं, याला स्वरूप कुठे, आपण कुठून आलो ते गढूळपणामुळे कळायलाच मार्ग नाही. ते तिथंच स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलं. हेच आपले नातेवाईक आहेत, खेकडी बिडकं कोण असतील ते तिथले, नाही का? कोण असतील तेच आपले मित्रमंडळी, नातेवाईक, आपले, हेच आपलं घरकुल त्यानं केलं. आता तुम्हाला एक सांगतो, तर ईश्वराची उपाधी अंतःकरण, आता आपली जीवाची उपाधी अंतःकरण आहे, ईश्वराची उपाधी अंतःकरण आहे. तीच काचेची, शुद्ध काचेची हंडी, त्यातलं स्वच्छ पाणी. आपलं सुद्धा उपाधी हीच आहे, मडकं आणि गढूळ पाणी, आणि त्यामध्ये काही प्राणी. प्राणी म्हणजे कोणते कळले का? कोणते प्राणी आहेत? प्राणी. आता तर तुम्ही आता, तर ती जी आहे ईश्वराची उपाधी, ईश्वराच्या स्वाधीन आहे, ताब्यात आहे, आणि त्याला ती आवरण करत नाही स्वतःच्या स्वरूपाला. ईश्वराची उपाधी त्याच्या स्वरूपाला आवरण करत नाही, ती उपाधी त्याच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून त्याची शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे.